नागपूर महानगरपालिका आणि रोटरी क्लब ईशान्य यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या अमृतछाया अभियानाअंतर्गत मनपा शाळेतील 10वीच्या वर्गातील 1100 विद्यार्थ्यांना रेनकोट व छत्रीचे मोफत वितरण करण्यात आले। कविवर्य सुरेश भट सभागृहात झालेल्या कार्यक्रमात महापौर नीता ठाकरे, आमदार कृष्णा खोपडे आणि शिक्षण विशेष समितीचे सभापती संतोष देवी लड्ढा यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले। यावेळी महापौर नीता ठाकरे यांनी रोटरी क्लबच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करून परीक्षेत यश मिळवावे असे आवाहन केले। आमदार कृष्णा खोपडे यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूर राहून शिक्षणाला प्राधान्य देण्याचा सल्ला दिला। तसंच मनपा शाळांमध्ये राबवण्यात येणाऱ्या अभिनव उपक्रमासाठी शिक्षण समितीचे अभिनंदन केले। शिक्षण विशेष समितीच्या सभापती संतोष देवी लड्ढा यांनी सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक कार्याचा उल्लेख करत विद्यार्थ्यांनी संवेदनशील आणि सुसंस्कृत नागरिक बनावे असे आवाहन केले। रोटरी क्लब ईशान्यचे अध्यक्ष निलेश राठी यांनी सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून हा उपक्रम राबविल्याचे सांगितले। कार्यक्रमानंतर करिअर सल्लागार प्रणाली सरोदे यांनी 10वी नंतरच्या शैक्षणिक आणि करिअरच्या विविध संधींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। कार्यक्रमाला मनपा अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शिक्षण विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नागपूर महानगरपालिका नेहमीच आपल्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी सर्व प्रकारची सुविधा व्यवस्था देण्याचं काम करत असते। याही वर्षी महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि त्यांच्यासोबत संयुक्त केसीसी आणि रोटरी क्लब या म्हणजे संयुक्त विद्यमानाने आज या ठिकाणी सुरेश भट मध्ये छत्री वाटपांचा अमृतछाया नावाचा कार्यक्रम रेनकोट आणि छत्री वाटपाचा घेण्यात आला। शिक्षण समितीच्या सभापती संतोष देवी लड्ढा, उपमहापौर लीलाताई हाथीबेड आणि समितीचे सर्व सदस्य, शिक्षण विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि मुख्यतः 9वी 10वीचे विद्यार्थी या ठिकाणी छत्री त्यांना देण्यात येणार आहे या कार्यक्रमासाठी एकत्र आहे। मला कौतुक असं वाटतं की खरं म्हणजे महानगरपालिकेचे आपले सर्व जे विद्यार्थी आहेत त्यांना गणवेश, बूट, ड्रेस, दप्तर या सगळ्या गोष्टी आपण देत असतो। त्याच्या पलीकडे जाऊनही आपण आपल्या विद्यार्थ्यांना त्यांचा खंड पडू नये शाळेत जाण्यासाठी, समजा पाऊस पाणी असेल तर त्या दृष्टीने विचार करून माननीय आपल्या सभापतींच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वात हा निर्णय घेण्यात आला आणि महानगरपालिकेचा कुठलाही निधी खर्च न करता जे देणारे हात आहे समाजात ते एकत्र करून त्यांच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था उभी करण्यात आली। मी शिक्षण समितीच्या सभापती यांना या ठिकाणी निश्चितपणे यांचं कौतुक करेन आणि आजचा हा कार्यक्रम जो विद्यार्थ्यांच्यासाठी आहे तो यशस्वी होईल अशी शुभेच्छा। तुम्ही त्या काळामध्ये पाहिलं असेल तर सगळे विद्यार्थी महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकत होते। माझ्यासारखे अनेक लोक मोठे झाले, मोठे नेते झाले, महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकून मी बी मोठा झालो। परंतु कालांतराने जितक्या फास्ट गतीने प्रायव्हेट शाळा आल्या, प्रायव्हेट एज्युकेशनच्या माध्यमातून प्रायव्हेट ट्युशन क्लासेस उघडली, शाळा मोठ्या प्रमाणात आल्या आणि त्यापासून महानगरपालिकेमध्ये च्या शाळेमध्ये मुलांचे ॲडमिशन करावं का नाही करावं हा लोकांच्या दिमागामध्ये एक विषय त्या ठिकाणी भरला होता आणि म्हणून महानगरपालिकेची बी अनेक शाळा त्या माध्यमातून बंद बी झाले। परंतु या वर्षभरामध्ये जेव्हापासून पुन्हा महानगरपालिकेमध्ये आमची सत्ता आल्यानंतर संतोषताई लड्डा ह्या शिक्षण सभापती झाल्या आणि त्यांनी जे बंद पडलेल्या शाळा ते पुन्हा सुरू कशी होतील, पुन्हा मुलं पालकवर्ग आपल्या मुलाला महानगरपालिकेमध्ये ॲडमिशन कसं करून देतील आणि महानगरपालिकेच्या शाळेचा स्तर बी सुधारावा आणि त्या दृष्टिकोनातून ते सतत प्रयास करत आहे। CBSE पॅटर्न असेल तेही आणण्याचा त्यांनी प्रत्येक महानगरपालिकेमध्ये तो लागू कसा होईल त्या दृष्टिकोनातून बी ते प्रयत्न या ठिकाणी करत आहे आणि धीरे धीरे पाहत असाल का तुम्ही महानगरपालिकेचे सगळे शाळा आता प्रामुख्याने चांगल्या पद्धतीने ते वावरत आहे आणि पुन्हा महानगरपालिकेमध्ये आता पालक वर्ग फार मोठ्या प्रमाणात ॲडमिशनसुद्धा घेत आहे। महानगरपालिकेचे शिक्षण विभाग आणि रोटरी क्लबचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचे स्वागत करतो। कारण या पावसाळ्याच्या वेळेसमध्ये त्यांनी छत्री आणि रेनकोटचे वाटप त्या माध्यमातून या सुरेश भट सभागृहाच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी वाटप होणार आहे आणि जेव्हापासून संतोषताई लड्डा या शिक्षण विभागाच्या सभापती झाल्या तेव्हापासून त्याच्या मनामध्ये एक तळमळ जागृत झाली आहे का आपल्या महानगरपालिकेच्या जेवढ्याही शाळा बंद होत्या त्या कशा सुरू होतील आणि CBSEचे पॅटर्न
जोमाने कसं या शहरामध्ये पसरेल आणि त्या दृष्टिकोनातून ते सतत त्या ठिकाणी प्रयत्न करत राहतात आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. एक चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन या आपल्या या सभागृहामध्ये करण्याचं काम महानगरपालिका आणि रोटरी क्लबच्या माध्यमातून, कारण रोटरी क्लब हे इतकी चांगली संस्था आहे का वर्षभरामध्ये त्यांचे अनेक कार्यक्रमाचे आयोजन होतात. मी अनेक कार्यक्रमामध्ये त्यांचे जातो. गोरगरिबाला कसं मदत होईल, मुलांना कसं मदत होईल, मुलींना कसं मदत होईल, त्या दृष्टिकोनातून त्यांचे रोटरी क्लब हे कार्यान्वित त्या ठिकाणी राहते आणि आज पुन्हा त्यांनी एक भर या ठिकाणी टाकली आहे. मी प्रामुख्याने संतोषताई लड्डा यांचं मनापासून आभार मानतो का एक चांगला उपक्रम त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. त्यांची जी तळमळ मुलं आणि मुलीबद्दल आहे आणि आज बरसातीच्या वेळेत त्यांना एक छत त्या ठिकाणी देण्याचं काम, रेनकोट आणि छत्री देण्याचं काम या दोन्ही संयुक्त रूपाने त्या ठिकाणी झालेलं आहे. खऱ्या अर्थाने एक चांगलं काम करण्याचं काम आपल्या या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मिळून केलं आहे. मी सगळ्याचे मनापासून आभार मानतो. इसके लिए मैं माननीय शिक्षण सभापति लड्डाताई ने बहुत बहुत शुभकामनाएं देती हूँ कि रोटरी क्लब इन्हें जोड़कर इन्होंने नागपुर महानगर पालिका में जो कार्यक्रम लिया ये बहुत ही अति उत्साहपूर्ण है, ताकि बच्चों को बरसात के समय तकलीफ न जा सके, इसलिए यह कार्यक्रम लिया गया कि वो अपनी स्कूल भी छुट्टियां न मना सके और एक बहुत अच्छा कार्यक्रम नागपुर महानगर पालिका की ओर से लिया गया. I'm pleased to be chilling in the West Indies. I'm here from Jamaica. I'm really enjoying myself. It's a family-friendly entertainment with a lot of different things to do. It's really fun being here and I wish I could come back again soon. I came from Nagpur and he's my friend. He came from Jamaica, which is in West Indies, and we are here to enjoy in Dream Asia. I heard about it a lot. I have seen it today. It's very wonderful and the experience is very good. I really want to come again here.